श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वामी स्पर्श चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर ती आजच्या धावपळीच्या जीवनात जगणाऱ्या आपल्या प्रत्येकाची व्यथा आणि त्यावर स्वामींनी दिलेला उपाय आहे. आजच्या काळात आपण सर्वजण एका विचित्र स्पर्धेत आहोत. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला मुलांच्या भविष्याची, तर कोणाला नात्यांमधील दुराव्याची. आपण देवासमोर हात जोडतो, पण मन मात्र काळजीतच असतं. आजची ही कथा ऐकताना तुम्हालाही असं वाटेल की ही तर माझ्याच मनाची स्थिती आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एकदा एक तरुण मुलगा आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप नैराश्य होतं. तो सुशिक्षित होता, मेहनती होता, पण तरीही त्याला आयुष्यात यश मिळत नव्हतं. त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय, पण सगळीकडे अपयशच पदरी येत आहे. मला वाटतंय की देवाला माझं काहीच पडलेलं नाही. मी इतका त्रास सहन करतोय, पण तुम्ही मला साथ का देत नाही? त्या मुलाला वाटत होतं की स्वामी काहीतरी चमत्कार करतील आणि त्याचं आयुष्य एका रात्रीत बदलेल. स्वामींनी त्या मुलाकडे पाहिले आणि शांतपणे एका कोपऱ्यात असलेल्या एका रोपाकडे बोट दाखवले. स्वामी म्हणाले, ते रोप बघ, त्याला रोज पाणी मिळतं, पण ते वाढायला वेळ लागतो. तू रोज धावतोयस, कष्ट करतोयस, पण तुला फळ आजच हवं आहे. अरे, जेव्हा तू संकटात असतोस ना, तेव्हा मी तुझा हात धरलेला असतो, पण तुला फक्त तुझे कष्ट दिसतात, माझी साथ नाही. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, तुला वाटतंय की तू एकटा आहेस. जेव्हा तू रात्री काळजीत जागा असतोस, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसलेला असतो, पण तुझे डोळे फक्त येणाऱ्या संकटांकडे असतात, माझ्याकडे नाही. स्वामींनी त्याला एक मोलाचा मंत्र दिला, जो आज आपल्यालाही लागू होतो. स्वामी म्हणाले, कर्तव्य करत राहा, पण निकाल माझ्यावर सोडून दे. तू जेव्हा मी करतोय असं म्हणतोस तेव्हा तू थकून जातोस, पण जेव्हा तू स्वामी करत आहेत असं म्हणतोस तेव्हा तुझा भार मी उचलतो. त्या मुलाला त्या दिवशी उमजलं की आपण ईश्वराकडे फक्त मागण्या मागतो, पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य आपल्या हातात आहे, पण खरं तर आपण फक्त निमित्त आहोत, सूत्रधार तर स्वामी आहेत. आजच्या जगात आपण जेव्हा तणावाखाली असतो, जेव्हा आपल्याला वाटतं की आता मार्ग उरलेला नाही, तेव्हा फक्त शांत बसा आणि स्वामींना सांगा, स्वामी, हे संकट तुमचं आहे आणि मार्ग दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमचा अहंकार आणि तुमची काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करता, त्याच क्षणी तुम्हाला मार्ग सापडू लागतो. स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढण्याऐवजी त्या संकटाशी लढण्याची ताकद देतात, आणि ती ताकद म्हणजेच खरा स्वामी स्पर्श आहे. भाविकांनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही आयुष्यात अडकला आहात, तर हा व्हिडिओ एक संकेत समजा. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, मार्ग नक्कीच मिळेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या आयुष्याशी ती किती जुळते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी स्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आधार प्रत्येक गरजू भक्तापर्यंत पोहोचवा.